SC/ST अत्याचारातील मृत पीडितांच्या 889 वारसांना मिळणार सरकारी नोकरी. सामाजिक न्याय विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जाहीर. लातूर देवणी प्रतिनिधी पांडुरंग कदम. SC/ST अत्याचारातील मृत पीडितांच्या 889 वारसांना सरकारी नोकरी मिळणार असून तसा शासन निर्णय जाहीर झाला आहे. मेल्याची लेकरं जित्याच्या हाती, नियुक्तीचे आदेश वारसांच्या हाती. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीवर जातीय कारणांवरून होणारे अत्याचार रोखण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत खून किंवा गंभीर अत्याचारामुळे मृत्यू झालेल्या पीडितांच्या कुटुंबियातील एका पात्र सदस्यास शासकीय किंवा निमशासकीय गट क, गट ड पदावर नोकरी देण्यास महाराष्ट्र सरकारने अधिकृत मान्यता दिली आहे. यासाठीची कार्यपद्धती निश्चित करणारा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग मार्फत शासन निर्णय क्रमांक UTA 2021/प्र क्रमांक 214 सामासू दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी जारी करण्यात आला. हा निर्णय महाराष्ट्र राज्यपाल श्री आचार्य देवव्रत यांच्या आदेशाने आणि प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे यांच्या सहीने प्रसिद्ध झाला आहे. राज्यातील 889 पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी 1989 पासून आतापर्यंत अथक संघर्ष केलेल्या विविध राष्ट्रीय व राज्यस्तरीय संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचे निवेदनकर्त्यांनी नमूद केलं आहे. संविधानातील कलम 335 व 338 नुसार तसेच अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार पीडित कुटुंबियांचे पुनर्वसन व संरक्षण ही राज्याची जबाबदारी असल्याचे सरकारने स्पष्ट केलं आहे. पीडितांचा मानसिक, सामाजिक व भावनिक आघात लक्षात घेऊन मृत व्यक्तीच्या वारसाला तातडीने व नियमानुसार नियुक्ती आदेश देण्यात यावेत, अशी मागणी संघटनांनी शासनाकडे केली आहे. निवेदन सादर करते ज्ञानेश्वर भाऊ सूर्यवंशी, राष्ट्रीय अध्यक्ष, श्रमिक हक्क अभियान NCDHR भारत, ॲडव्होकेट JB भाले, दशरथ भाऊ कांबळे, जिल्हा अध्यक्ष डॉक्टर मधुकर कांबळे, जिल्हा अध्यक्ष भामू मोमुजीब शेख, तालुकाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी गुलाम रसूल शेख, तालुकाध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा पांडुरंग सूर्यवंशी, जिल्हा अध्यक्ष बौद्ध इंटरनॅशनल संघटना देवानंद सावंत. संघटना प्रमुखांनी जाहीर आभार मानले.